नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी महापालिका शाळांत शैक्षणिक साहित्याचे वाटप रखडले. उपमहापौरांसह सभापतींनी शिक्षकांना धरले धारेवर. इचलकरंजी शहरातील महानगरपालिकेच्या मालकीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून आलेले शैक्षणिक साहित्य वेळेत वाटप न करता ते तसेच पडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित शिक्षकांना उपमहापौर अनिल डाळ्या, शिक्षण समिती सभापती विद्या साळुंखे आणि उपसभापती पूनम माळी यांनी जाब विचारत चांगलेच धारेवर धरले. शहरातील शाळा क्रमांक 21 विठ्ठल रामजी शिंदे विद्यालय आणि शाळा क्रमांक 46 उर्दू शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी आलेले नवीन शैक्षणिक साहित्य न वाटता शिल्लक ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षण सभापती विद्या साळुंखे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी या दोन्ही शाळांना अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन शैक्षणिक साहित्य पडून असल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना तातडीने उपयोगात येण्यासारखे साहित्य असतानाही त्याचे वाटप का केले नाही असा सवाल करत सभापती साळुंखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी उपमहापौर अनिल डाळ्या आणि उपसभापती पूनम माळी यांनीही संबंधित शिक्षकांची कानउघाडणी केली. शासन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून देत असताना त्याचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. भविष्यात अशा प्रकारचा निष्काळजीपणा किंवा दुर्लक्ष आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित कोणतीही बाब हलगर्जीपणे हाताळली जाणार नाही असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे महापालिका शाळांमधील व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील काळात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने अधिक कडक पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे. पत्रकार संतोष मोकाशी, मायनगरी न्यूज, इचलकरंजी.